श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 86 05 58 63 76. मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचा संदेश देण्यासाठी 3 किलोमीटरची वॉकॅथॉन आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ठीक 6 वाजता सिंधुदुर्ग नगर येथील पोलीस परेड मैदानावरून या वॉकॅथॉनला सुरुवात होणार आहे. याच ठिकाणी तिचा समारोप होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना बक्षिसं देण्यात येणार आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे आणखी 7 बक्षिसं देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी या वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केलं आहे. व्यापक लोक चळवळ उभी राहण्यासाठी उभी करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलास सुधाकर नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यात जलसंधारण दिवस म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार जे विविध उपक्रम करण्यास सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक रील स्पर्धा सुरू आहेत. आणि त्याचबरोबर 21 ऑगस्ट रोजी पूर्ण राज्यामध्ये मृद व जलसंधारण विभागामार्फत वॉकॅथॉन हे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये वॉकॅथॉन आयोजित करण्यात आलेला असून माननीय नामदार श्री नितेश राणे साहेब पालकमंत्री साहेब यांच्या भाषणामध्ये सुद्धा 15 ऑगस्ट रोजी आपण त्याबद्दल भाषणामध्ये पण उल्लेख करण्यात आला होता. त्याचबरोबर मृद व जलसंधारणची शपथसुद्धा आपण सर्वांनी घेतली होती. तर त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये मृद व जलसंधारण चळवळ व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ह्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग जनजागृती आणि सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 21 ऑगस्टला सकाळी 6 वाजता पोलीस परेड ग्राउंड जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे महावॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार एक QR कोड जलसंधारण विभागामार्फत आपल्याला देण्यात आलेला आहे. तर त्यासाठी नोंदणी झाल्यानंतर बीब नंबर प्रत्येकाला मिळणार आहे. त्यानुसार स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना T-शर्ट मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्रमाणपत्रसुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये अंतर असणार आहे 3 किलोमीटर. यामध्ये पोलीस परेड ग्राउंडपासून डॉन बॉस्को स्कूल आणि तिथून परत सिव्हिल हॉस्पिटलपासून पुढे नर्सिंग कॉलेज आणि तिथून पुढं पुन्हा पोलीस ग्राउंड असा रूट असणार आहे. आणि त्यानुसार ही स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये हे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत नोंदणी करायची आणि त्याचबरोबर आपण ऑन द स्पॉटसुद्धा रजिस्ट्रेशन आपण घेणार आहोत. आणि यासाठी 3 बक्षीस शासनाने जाहीर केलेले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. प्रथम क्रमांकाला 25,000 रुपये बक्षीस आहे, दुसऱ्याला 15,000 आणि तिसऱ्या नंबरला 10,000 असं बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे एकूण 7 विजेते निवडण्यात येणार आहेत. हे 3 बाजूला करून 7 आपण निवडणार आहे. प्रत्येकी 3,000 असे एकूण 21,000 असे टोटल सर्वांना मिळून जवळजवळ 71,000 बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक सहभाग घेणाऱ्याला मेडल देण्यात येणार आहे आणि प्रमाणपत्र आणि T-शर्ट आपण आधी देणार आहोत. तर अशा प्रकारे महावॉकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये जास्तीत जास्त शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आम्ही प्रशासनातर्फे आपण सर्वांनी आवाहन करत आहोत आणि आपण ते जनतेपर्यंत पोहोचवावं. त्यानंतर 6:45ला मृद व जलसंधारणाची शपथ. तर 7 वाजता मान्यवरांमार्फत हिरवा झेंडा दाखवून महावॉकॅथॉनला प्रारंभ होणार आहे. तर 8 वाजता महावॉकॅथॉन समाप्त म्हणजे 1 तासाची वेळ आहे आणि 8:30 वाजता संदेश पुरस्कार वितरण आणि आभार. आमच्या ज्या स्पर्धा होतात ॲथलेटिक असोसिएशनकडून वॉकिंगच्या हे आम्ही फक्त ग्राउंडवर घेतो. तर या ठिकाणी जरा नियमांचं काटेकोरपणे पालन आपल्याला करता येणार नाही आहे. कारण बऱ्याच जणांना एकतर वॉकिंगचे नियम माहिती नसणार आहे. त्यामुळे आम्ही थोडेफार शिथिल केलेले आहेत. कारण काही वॉकर्स आहेत ते चांगले आहेत ते बरोबर व्यवस्थितच येतील चालत. सर्वसाधारण माझी पत्रकार बंधूंना ही विनंती राहील की जरा 2-3 मेन जी काही वाक्य आहेत ते तुम्ही जर तुमच्या बातमीतून प्रसिद्ध केली तर सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला वॉकिंग करणं हे जरा सोपं होईल. मेन म्हणजे जेव्हा वॉकिंग करतो तेव्हा मुख्य नियम असा आहे की दोन्ही पाय जमिनीवर एका वेळी असता कामा नये.
किंवा दोन्ही पाय एका वेळी हवेत पण असता कामा नये. कारण आपण धावताना एक मोमेंट अशी असते की दोन्ही पाय आपले हवेत असतात, किंवा चालताना पण अशी आपली एक मोमेंट असते की दोन्ही पाय आपले एका वेळी टच असतात जमिनीला. तर ह्या दोन्ही परिस्थिती अशी यायला नको आहे. एक पाय जमिनीवर, एक पाय हवेमध्ये. जेव्हा एक पाय फोल्ड असतो तेव्हा दुसरा पाय स्ट्रेट असला पाहिजे. हे साधारण नियम आहेत की हे एवढं आम्ही फॉलो करू शकतो स्पर्धा फिनिश करणाऱ्यांचा. माझी अशी विनंती आहे आयोजकांना की त्यांनी ह्याच्यामध्ये जरा व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेले जर तुम्ही ठेवलं, पहिला जो बंच जातो तो शेवटपर्यंत पहिलाच असतो, त्याच्यामुळे त्या बंचचं रेकॉर्डिंग व्हावं. म्हणजे आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग बघून आम्हाला त्यांचा निकाल जाहीर करता येईल, जेणेकरून चांगल्या खेळाडूवरती अन्याय होऊ नये. कारण धावणा प्रत्येक जो सहभागी असतो ना, त्याला प्रत्येकाला वाटत असतं मी चालतो आहे आणि माझ्या शेजारचा धावतो आहे. हे आमचे वर्षानुवर्षाचे अनुभव. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या शेजारचा धावत होता आणि मी चालत होतो. त्याच्यावरून ते नंतर भांडण करतात. तर आपल्याला ह्याच्यामध्ये तोंड न देता आपण जर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं मागे एखाद्या ओपन जीपमधून वगैरे, आणि मग त्याचा एक धाक असतो की नाही आपल्याला चालायला पाहिजे यांच्यावरती, तो आपण किती फॉलो करू किंवा काय नाही हा आपला भाग वेगळा असतो. पण धावणाऱ्या स्पर्धकाला त्याचा एक धाक असतो की नाही व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, मी जर धावलो तर ते तिथे नोट होईल आणि मी त्या स्पर्धेतून वगळला जाईल. आणि आम्ही आमच्याकडून कुठल्याही स्पर्धकावरती जेणेकरून अन्याय होणार नाही असाच आम्ही निकाल देऊ. त्याबद्दल मी शाश्वती देते आमच्या पंचांकडून.